त्याला स्पर्श लगेच कळतो, स्पर्श ज्ञान तीव्र असतं. आईचा स्पर्श आहे का बाबाचा आहे का घरातल्याचा आहे का परक्याचा आहे ते त्या मुलाला लगेच कळतं. आणि एकदा ते बुवाच्या हातात आलं पोरगं की रडायला लागतं ठोकर. पण तो हातात घेतल्या क्षणी मूल रडायला लागल्यावर याचा अपमान होतो, म्हणजे असं खटकतं. अरे एवढं पोरगं हातात घेतलं की हे रडायला लागलंय. मग आम्हाला आपल्याला जरी नसली तरी मुलाची आवड किती आहे, मी कसं मुलाला गप्प करू शकतो हे दाखवायला तो पोरग बाळ्या 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 करत त्याला खेळवायला लागतो बुवा. आणि मग काहीतरी इकडे तिकडे सांगताना खेळवताना आम्ही त्या मुलाच्या गालाचं चुंबन घेतो. बाबा गर्दे म्हणाले चुंबिता शिशु वदनाला, त्याचा गाल असा डिवसतो, प्रेमाने डिवसून निघाला. आणि असं ज्या वेळेला त्या मुलाचं 10-15 दिवसाच्या मुलाचं आम्ही चुंबन घेतो त्यावेळेला होतं काय, टोचती मिशा वदनाला, अर्थात ठेवलेल्या असल्या तर टोचती मिशा वदनाला, ती मिशा त्याला टोचायला लागतात. आणि नुकतंच जन्माला आलेलं ते म्हणजे 12-15 दिवसाचं लहान मूल ते हो, त्याला त्या मिशा अशा टोचायला लागतात. पण ते अधिकाधिक आक्रमण करायला लागतं या रावणाच्या हातून कधी सुटका होते म्हणून. म्हणजे रडायला लागल्यानंतर आम्ही अधिकाधिक त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा हे सगळं जे आपण करत असतो हे मुलासाठी करत असतो का आपल्यासाठी करत असतो, सांगा ना. हेतू हाच आहे ना. लोकांनी म्हणून नये बुवा अगदीच माणूस घाण आहे, काय त्या मुलाबद्दल एवढं कौतुक पण नाही, घेतलं पण नाही, साधं चौकशी पण नाही केली, हा आरोप येऊ नये म्हणून करतो का नाही. पण आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवत, जगामध्ये तुमच्या जवळ असणाऱ्यांच्या जवळ असण्याला मर्यादा आहे. आणि तसं जर नसतं ना तर राजा भर्तृहरीला वैराग्यच आलं नसतं. भर्तृहरी राजा म्हटलंय मी, सर्व संग परित्याग केला आणि अरण्यात निघून गेला भर्तृहरी राजा. आणि त्याच्यानंतर त्यांनी नीती शतक, वैराग्य शतक आणि शृंगार शतक अशी 3 शतकं म्हणजे 100 श्लोकांची साहित्य निर्मिती केली की जे नीती शतक कीर्तनकार आज कीर्तनात आधार म्हणून वापरतात. तो भर्तृहरी राजा सगळं सोडलं आणि निघून गेला जंगलामध्ये, अरण्यामध्ये. का? तेवढा दृष्टांत सांगायचा 5 मिनिटात आणि पूर्वरंगात विराम घ्यायचा. भर्तृहरी राजा म्हणाला, या चिंतयामि सततम, या चिंतयामि सततम मयि सा विरक्ता, साप्यन्नमिच्छति जनम सजनान्यसक्तः, अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या, धिक्तांच तंच मदनंच इमांच महांच. राजाधिराज रामचंद्र महाराज की. नुसत्या श्लोकाला अर्थ कळणार नाही, दृष्टांत सांगतो काय झालाय तो. एक अत्यंत दरिद्री माणूस होता आणि तो दरिद्री माणूस आपलं दारिद्र्य दूर व्हावं म्हणून देवीची उपासना करत होता. भर्तृहरी राजा काय म्हणाले, या चिंतयामि सततम, मी जिचं अखंड चिंतन करतो ती माझ्याबद्दल विरक्त आहे, ती दुसऱ्याचं चिंतन करते. तो तरी तिच्याशी एकनिष्ठ आहे का? तोही नाही, तो अन्य कुणाचं तरी चिंतन करतो. ती पुन्हा माझं चिंतन करते. आणि असं सगळं हे जे चक्र आहे आणि या सगळ्या चक्राला कारणीभूत असलेली परिस्थिती, त्या सगळ्यात आम्ही धिक्कार करतो आणि अरण्यात जातो, असं भर्तृहरी म्हणाले. प्रसंग काय घडलेला, अत्यंत दरिद्री माणूस देवीची उपासना करत होता. खडतर उपासना केली. पण ती खडतर उपासना केल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि देवीनं प्रसन्न होऊन दर्शन दिलं त्या गरीब माणसाला. पण विचारलं नाही तुला काय हवंय.
थेट काय केलं, देवीनं आपल्या हातात एक फळ होतं ते देवीनं त्या गरीब माणसाला दिलं आणि त्या गरीब माणसाला सांगितलं, या फळाचं तू सेवन केलंस की तू अमर होशील, अमर होशील, तुला मृत्यू नाही. एवढं सांगितलं आणि देवी अंतर्धान पावली. हो, पुढे बोलायला काही विषयच ठेवलेला नाही. फळ दिलं आणि देवी अंतर्धान पावली. त्या दरिद्री माणसानं ते फळ हातामध्ये घेतलं आणि घरी आला आणि घरी येऊन तो अत्यंत गरीब माणूस विचार करतोय, देवीने हे फळ दिलंय, हे फळ खाऊन मी अमर होणार आहे, पण अमर होऊन मी काय करू, अमर होऊन मी करू काय. कारण अमर झालो तरी दरिद्रच काही जात नाही ना, दारिद्र्य जात नाहीये. उलट पक्षी आज निदान मृत्यू झाल्यानंतर तरी दारिद्र्य संपणार आहे, अमर झालो तर दारिद्र्य पण अमर होणार आहे ना. जगायचं कसं, खायचं कसं. तेव्हा हे फळ म्हणलं आपण खाऊन उपयोग नाही, अमर होऊन याचा काही उपयोग नाही. तेव्हा आपण काय करूया, आपल्या नगराचा जो राजा आहे भर्तृहरी, हा राजा अत्यंत प्रजाहित दक्ष आहे, तेव्हा आपण हे फळ भर्तृहरी महाराजांना नेऊन देऊया. म्हणून त्या दरिद्री माणसानं ते फळ हातात घेतलं आणि राजवाड्यामध्ये आला, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना सांगितलं, महाराज, देवीची उपासना केली आणि देवीनं मला हे दिव्य असं फळ दिलंय आणि सांगितलं याचं सेवन केलं असता तुम्ही अमर व्हाल, पण मी दरिद्री आहे, हे फळ खाऊन मी काय करू. पण तुम्ही प्रजाहित दक्ष आहात, तुम्ही जर दीर्घकाळपर्यंत आसनावर राहिला, राजे राहिला, तर आम्हाला आत्ता कुठे जे बरे दिवस दिसायला लागले ते असेच शेवटपर्यंत दिसतील, म्हणून तुम्ही हे फळ खा. ते भर्तृहरीला ते फळ दिलं. आता एवढं दिव्य फळ दिलं म्हटल्यानंतर राजानं त्याला भरपूर द्रव्य दिलं, परिणाम त्याचं दारिद्र्य संपलं, तोही आनंदी झाला. म्हणजे राजानं ते फळ घेतलं. आता वास्तविक राजानं ते खायला हवं होतं, ज्यानं खाल्लं असतं तर इथे दृष्टांत सांगता आला नसता. मग राजा म्हणला, अमरत्वाचं फळ मी खाईन, पण मी अमर होत काय करू, माझं आत्यंतिक प्रेम कुणावर आहे. राजा विचार करतो, म्हटला बायकोवर. म्हणून राजानं ते फळ आपल्या बायकोला दिलं आणि तिला सांगितलं, हे अमरत्व देणारं फळ आहे, याचं तू सेवन कर, म्हणजे तू अमर होशील, म्हणजे मला माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत तुझा सहवास कायमचा मिळेल. जीवन कसं असतं बघा. राणीनं ते फळ घेतलं आणि राणी विचार करते, हे फळ मी खाऊ का नको, काय करू. ही राणी होती, राजाची पत्नी होती, पण श्रोते हो, एका सामान्य सरदारावर तिचं प्रेम होतं. तिनं ते फळ घेतलं आणि ज्या वेळेला त्या सरदाराची आणि तिची भेट झाली तेव्हा अत्यंत प्रेमानं त्याला ते फळ दिलं आणि म्हणले, हे तू सेवन केलंस की तू अमर होशील, म्हणजे तुझा माझा सहवास असाच दीर्घकाळपर्यंत मिळेल. ते फळ त्याला दिलं. तर त्या निदान त्या सामान्य सरदारानं तरी, की ज्याला त्या नगराची राणी वश आहे, तो तरी तिच्याशी एकनिष्ठ हवा का नाही. त्यानं ते फळ घेतलं आणि जिथे नेहमी तो संध्याकाळी जायचा, तिला ते फळ नेऊन दिलं. समजलं तुम्हाला काही. तिला ते फळ नेऊन दिलं आणि सांगितलं, या फळाचं सेवन केलं असता तू अमर होशील, का तू हे फळ सेवन कर. त्या गणिकेनं ते फळ घेतल्यानंतर ती बिचारी विचार करते, हे फळ घेऊन मी अमर होऊन करू काय, हे फळ घेऊन अमर होऊन करू काय. हा देह
समाजाच्या वासना शमवण्यासाठीच खर्ची पडतोय. आणि जोपर्यंत हे तारुण्य आहे तोपर्यंतच या देहाला किंमत आहे. मी अमर होणार आहे पण तारुण्य राहणार आहे का शेवटपर्यंत? मग त्या अमरत्वाचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा आपल्या नगरीचा राजा जो भर्तृहरी आहे, अत्यंत प्रजाहित दक्ष आहे, त्यांना हे जर फळ नेऊन दिलं तर प्रजेचं कल्याण होईल. पृथ्वी गोल आहे ना, ते फिरून 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 पुन्हा भर्तृहरीपर्यंत आलं आणि अमरत्व देणारा फळ मिळालं म्हटल्यानंतर राजा चमकला होय, तुझ्याकडे कसा आला? ती सांगायला पटकन तयार नव्हती, पण डाग दाखवल्यानंतर तिनं पत्ता सांगितला आणि मग उलट शोध घेत 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 राजाला हे सगळं कळलं. राजानं पहिलं काय केलं? आता म्हणला हे बाकी नाही, आपणच फळ खायचं आणि मोकळं व्हायचं. राजानं ते फळ खाल्लं आणि त्यावेळेला राजा म्हणतो, या चिंतयामि सततम. अरे जिचं मी सतत चिंतन करतो, मयी सा विरक्ता, ती माझ्याबद्दल विरक्त आहे. साप्यन्नमिच्छति जनम, ती दुसऱ्याचं चिंतन करते, पण तो सजनान्यसक्त, तो अन्य एका व्यक्तीबद्दल आसक्त आहे. मग अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्य धिक्तांच मदनंच हिमांच मांच. याचा धिक्कार असो, तिचा धिक्कार असो, तिचा धिक्कार असो, आणि हे सगळं करणारा, अनर्थ घडवणारा जो अनंग आहे त्याचाही धिक्कार असो, म्हणून सगळ्यांचा धिक्कार केला. ऐश्वर्याचा, वैभवाचा त्याग केला आणि भर्तृहरी राजा अरण्यामध्ये निघून गेला. लक्षात घ्या श्रोतो, किती मला एकच सांगायचंय, ज्याच्यामध्ये आम्ही अखंड लिप्त होऊन राहतोय, हे माझं आहे, हे माझं आहे. मी कुणाच्याही भावनांना, श्रद्धांना धक्का लावत नाहीये, पण मध्ये पूर्वरंगाच्या मध्यावर मी एक विधान असं केलं, तुमच्या बरोबर असणाऱ्या प्रत्येकाच्या तुमच्या बरोबर राहण्याला मर्यादा आहेत. त्या मर्यादांच्या पलीकडे कालक्रमणात तुमची तुम्हाला एकट्यानंच करायचे, हे लक्षात घ्या. एवढाच या कथातला आशय आपण लक्षात ठेवायचा असतो. आणि म्हणून ती कालक्रमणा नीट होण्याकरता भगवंताला सांगावं, एका विनवी जनार्दना ऐसे असता गुण भय कोणा. अलिप्ततेनं या प्रपंचात राहून प्रपंचाचा आनंद घ्यावा, जीवन कृतकृत्य करावं. म्हणून पूर्वपदामध्ये नाथ महाराज लिहितात, असावे संसारी ऐसे ऐसे असावे संसारी ऐसे ऐसे असावे संसारी. असावे संसारी ऐसे ऐसे असावे संसारी.
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज महाराज की जय, भगवान श्री रामेश्वर महाराज की जय. 12:40 जन्म होणार. सर्व भक्तांना अत्यंत महत्त्वाची सूचना, जन्मकाळ झाल्यानंतर पाळणा योग्य वेळेला मध्ये येईल. जन्मकाळ झाल्यानंतर मी जय जयकार करेन आणि फुलं अर्पण करेन. आपण सर्व भक्तांनी जागेवरच बसून राहायचं आणि जन्म झाल्यानंतर नाणी पाळणा वगैरे सगळं होईल आणि मग कीर्तन संपून आरतीच्या वेळेला आपण आरती आणि दर्शनाला याल, त्यावेळेला तिथे दर्शन घ्या आणि तिथे त्यावेळेला तुम्हाला फुलं अर्पण व्यवस्था असेल ती फुलं अर्पण करता येतील. भाव लक्षात घ्या या वेळेला, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताला फूल अर्पण करता येईल. जन्मकाळाच्या वेळेला तिकडून तुम्ही इकडे उधळलेलं फूल तिथपर्यंत देवापर्यंत पोहोचणारच नाही. त्याच्यापेक्षा या पद्धतीत तुम्हाला स्वतःला ते फूल अर्पण करता येईल हे लक्षात घ्या. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय, इथे मंडळी आहेतच, सभामंडप भरलाय भरतोय, पण जन्मकाळाच्या वेळेपर्यंत आणखीन अनेक भक्त मंडळी येतील. पलीकडच्या बाजूला LED स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे, तेव्हा तिथे सुद्धा बसून आपणाला हा जन्म सोहळा प्रत्यक्ष पाहता येईल. म्हणजे इथे अतीव गर्दी होणार. तुम्हालाही आज तापमान भरपूर आहे, त्यामुळे तेवढी आपण काळजी घेऊया. आणि ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आधीच पुढे जर बसलं, मोकळी इथे जागा आहे तर ते बरोबर. याचं कारण सांगतो, बोलत असताना मग येणारी मंडळी असतात, मग कोणते सांगतो तुम्ही त्यांना जरा बाजूला व्हा, त्यांना वाट द्या, इथे बसू नका तिथे बसू नका. तुझी एक लिंक चाललेली असते त्याच्यात मध्ये जरा व्यत्यय येतो, याकरता गैरसमज नसावा. लंकेशाने मग नारदा पुशीले, लंकेशाने मग नारदा पुशीले. सर्व देवाना बंदिवासी केले, सर्व देवाना बंदिवासी केले. लंकेशाने आता मृत्यूची मलसी भीती ना
लंकेश म्हणजे नारद, आपलं लंकेश म्हणजे रावण, नारद मुनी त्यांच्याकडे नेमके आले असताना या नारदानं लंकाधीश रावणानं प्रश्न केला, नारदा सगळ्या 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 देवांना मी बंदीत टाकलंय, नुसतं बंदीत नाही टाकलंय, मग त्या देवांना काम पण लावले. वरुणानं पाणी भरावं, वायूनं केरवारा करावा, ब्रह्मदेवाने रोज सकाळी येऊन पंचांग सांगावं, वक्रदृष्टी असलेल्या शनीला सुद्धा ज्यानं पायाखाली घेतला असा पराक्रमी रावण. आणि या सगळ्या देवाला जर मी बंदीत टाकलंय तर आता मला मृत्यूची भीती नाही. पण माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला भीयसीमा मृत्यू, मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे. तो म्हणला आता या सगळ्यांना बंदीत टाकलंय, आता मला मृत्यू येणार नाही. नारद हसले, वेडा आहेस म्हणले, वेडा आहेस. या जगामध्ये जे जे डोळ्यांना दिसतंय ना त्या सगळ्याला नाश आहे, तेव्हा तू पण जायचंयस, नक्की जायचंयस. मला मरण आहे, कोण मारणार? नारद म्हणले ते मी सांगू शकत नाही, ते आमच्या तीर्थरूपांना विचारा. म्हणजे कोणाला? ब्रह्मदेवाला. पंचांग त्यांच्याकडेच म्हणली. तर ब्रह्मदेवाला निमंत्रण दिलं रावणानं, आणि रावणानं ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा तुमचेच चिरंजीव आले होते आणि ते म्हणतात मला मृत्यू अटळ आहे, तेव्हा मला मृत्यू कुणाकडनं येणार ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले अशी सांगायची व्यवस्था नाही. काहीतरी म्हणजे राजकीय म्हणून गुपित असतात का नाही हो, ती सगळी उघड करून कशी चालते? नाही म्हणला, मला पाहिजे, कळायलाच पाहिजे. शेवटी ब्रह्मदेव म्हणाले जरी याला सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, अयोध्यापती दशरथ महाराज आणि कौसल्या या दाम्पत्याच्या उदरी जन्माला येणारा ज्येष्ठ पुत्र श्रीराम, त्याच्या हातून तुझा मृत्यू आहे. आपण नेहमी चरित्र ऐकत असाल इथे, पण मी थोडं मुद्दाम मागून सांगतोय जरा चरित्र, कारण ते नेहमीचं चरित्र ऐकलेलं असतं, त्यामुळे थोडं आधीचा इतिहास सांगितला तर जरा वेगळं काहीतरी. कुठे नेमका तो राम जो मला मारणार आहे तो केवढा आहे? म्हणजे राम केवढा आहे? कुठे राम अजून जन्माला यायचा, मग नुसता जन्माला नव्हे, कोण आहे नेमका हा राम? कोण असे हा राम? कोण असे हा राम? कोण असे हा राम? कोण असे हा राम? आजवरी मी कधी याचे, आजवरी मी कधी याचे ऐकियले नाना. कोण असे हा राम? अजसुत दशरथ अयोध्या नृपती, अजसुत दशरथ अयोध्या नृपती, अजसुत दशरथ अयोध्या नृपती, कौसल्या ही सुरूपवती, कौसल्या ही सुरूपवती, उदरी त्यांच्या जन्मा येईल राम तयाचे नाम. कोण असे हा राम? असे हा राम, असे हा राम. अजराजाचा मुलगा दशरथ आणि कोसल देशाची राजकन्या कौसल्या यांचा विवाह अजून व्हायचा आहे. तो विवाह झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जन्माला येणारा ज्येष्ठ पुत्र राम तुझा संहार करणार आहे. होय ना, दुःखाचं मूळच नाहीसं करतो म्हणला. दशरथाचाच विवाह होऊ देत नाही, विषय संपला ना. म्हणून दशरथ महाराज मित्रांबरोबर नौका विहार करायला गेले असता ती नौका रावणानं बुडवली
आणि एका पेटीमध्ये कौशल्याला बंद केलं आणि ती पेटी समुद्रात सोडून दिली. प्रारब्ध रे कधीही टळत नाही कशी ते मला सांगायचंय. दशरथ महाराजांना जहाजाचा त्या मोडक्या फळीचा एखादा तुकडा लागला, हाताशी गावला आणि त्याच्यावर तरंगत तरंगत जीव वाचवायला लागले आणि एका मोठ्या माशानं काहीतरी खाणं असावं असं समजून ती पेटी ढकलत ढकलत एका बेटावर नेऊन ठेवली आणि योगायोगानं त्याच बेटावर दशरथ महाराज येऊन पोचले. त्या दोघांचं लग्न ठरलेलं होतं पण झालेलं नव्हतं आणि दोघंही तिथे येऊन पोहोचली. पेटीत काय आहे म्हणून कुतूहलानं दशरथ महाराजांनी ती पेटी उघडली. आतमध्ये कौशल्या आणि नेमके त्या वेळेला वेळेवर आणि मुळावर जे म्हणतात तसे येणारे नारद मुनी आणि नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनींनी त्यांचा मंगल विवाह लावून दिला त्या बेटावर दशरथ आणि कौशल्येचा. आणि मग दशरथ महाराज अयोध्येला आले. परत त्यांचा राज्यकारभार सुरू झाला. यथाकाल पुढे राजघराण्यातले त्यामुळे सुमित्रा, कैकेयी अशा 3 एकूण ज्येष्ठ स्त्रिया पट्टराण्या आणि दशरथ महाराजांना आणखी 300 राण्या होत्या असं वर्णन आहे. आणि असा तो राज्यकारभार सगळा व्यवस्थित चाललाय. प्रजाहित दक्ष असे असलेले दशरथ महाराज काय आमच्या गदी माडगुळकरांनी वर्णन करून ठेवलंय हो. तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिही लोकीचे सुखये धावी. नुसतं भूतलावरच नव्हे, तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिही लोकीचे सुखये धावी. पण मानवी जीवनात हा पण जो असतो ना हा फार घात करत असतो. एक उणे पण गृहस्थाश्रमी पुत्रोदय पण अजूनी नवता प्रीतीच्या अंबरी. म्हणून निर्माण केलेली ही अयोध्या नगरी दशरथ महाराजांवर प्रेम करणारी प्रजा आणि प्रजेवर प्रेम करणारे दशरथ महाराज. पण दशरथ महाराजांच्या घरामध्ये पाळणा हलू नये हा केवढा मोठा दैवे दुर्विलास. वाईट वाटतंय सगळ्यात. हरेक प्रकारचे उपाय झाले, नवस आयात झाले, व्रतवैकल्य झाली, पण संतती होत नव्हती. आणि संतान नाही म्हटल्यानंतर यत्र नास्ति दधिमंथन घोष यत्र नो लघु लघु निशिशुनी यत्र नास्ति गुरु गौरव पूजा तानि किं बतवना निग्रहाणी. ज्या घरामध्ये लहान लहान मुलांचा आवाज नाही, ज्या घरामध्ये दही उसळण्याचा आवाज ऐकू येत नाही, ज्या घरामध्ये ज्येष्ठांची गुरुची पूजा होत नाही ते घरच नाही. म्हणून त्याला पराकोटीचं वाईट वाटतंय. काय करावं समजत नव्हतं, काय करावं समजत नव्हतं. नेमका उपाय कळत नव्हता. दुःख होत. प्रजा सुद्धा म्हणायची अरे आम्हाला एवढा आनंद देणारा हा राजा, पण राजा मात्र स्वतः दुःखी असावा. वास्तविक राजाचं प्रजेचं सुख ते राजाचं सुख, तसं राजाचं सुख ते प्रजेचं ना. राजसौख्य ते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे काय काज या सौख्य धनाचे. सुख आहे, धनसंपत्ती आहे, दागदागिने आहेत, पण काय उपयोग आहे त्याचा. वसंत संपला तरी कल्पवृक्षाला अद्याप फूल येत नाही म्हणून सगळे दुःखी असलेले. पण जीवन तर जगायलाच हवंय, ते तर थांबवता येत नाही. असा काल पुढे पुढे जातोय. आणि एक दिवस दशरथ महाराज रात्री झोपलेले असताना दशरथ राये स्वप्न देखिले. दशरथ राये स्वप्न देखिले दोघा पुरुषा आपण वधिले आणि एका
स्त्रियेसी मारिली अपराधे विड. दशरथ महाराजांना स्वप्न पडलं की काहीतरी कारण घडलंय आणि आपल्या हातून 2 पुरुष आणि 1 स्त्री यांची हत्या झाली. मुद्दाम काय मानवाची हत्या करणारा दशरथ नव्हे. मग असं असताना आपल्या हातून हत्या का घडावी. बरं, पहाटेच्या वेळेला पडलेलं स्वप्न खरंच होणार म्हणून मनाला हुरहुर लागून राहिली. आणि दशरथ महाराज त्यांचे कुलपुरोहित वसिष्ठ मुनी त्या वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठ गुरुजींना सगळं वर्तमान सांगितलं. म्हटलं, महाराज, आज भल्या पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं. हो, स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये माझ्या हातून 1 नाही 2 नाही 3 जीवांची हत्या घडली. 2 पुरुष आणि 1 स्त्रीला मी मारलंय, कारण नसतं. मला काय करावं सुचत नाही. यातनं मी मुक्त कसा हो. दशरथ महाराज म्हणाले, आता मग एकच करा. अपराध घडलाय ना, मग तू अरण्यामध्ये शिकारी करता जा आणि शिकारी करता जाऊन 3 प्राण्यांची 3 मृगांची हत्या करा. तुझ्यातनं 3 जीव मारले गेलेत ना, 3घांची हत्या कर, म्हणजे या पातकातनं तू मुक्त होशील. आणि राजानं वसिष्ठ ऋषींना वंदन केलं. वंदोनिया गुरुपदा अजपुत्र तेव्हा जाऊन शोधी विपिनात मृगासी तेव्हा चापासी लावून शरा रवी अस्तमानी ऐके तडागत किती पशुतुल्यवाणी. दशरथ महाराज जंगलामध्ये शिकार करता गेले. एकटेच धनुष्यबाण सज्ज आहे आणि त्या जंगलामध्ये वणवण 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 दशरथ महाराज फिरताय. पण संध्याकाळ झाली तरी दुर्दैवाची गोष्ट अशी की दशरथ महाराजांना एकही श्वापद मिळेना. एकही श्वापद मिळे. शिकार करणं दूरच राहिलं, श्वापद दिसेना, मृग दिसेना, हरण दिसेना. आता गुरुजीने तर सांगितलंय की 3घांची हत्या केल्यानंतर या स्वप्नाचा परिहार होईल. अर्थात एक लक्षात घ्या, असे दोष ज्या वेळेला घडत असतात ना, त्यावेळेला प्रायश्चित्त आपल्याला सांगतात, आपण करतो, थोडंसं समाधान करून घेतो, तीव्रता कमी करतो दुःखाची, पण प्रारब्ध नाही टाळत. दशरथ महाराज म्हणाले, संध्याकाळच्या वेळेला जरा बघू, पाणी वगैरे पिण्याकरता ही श्वापद येतात, तेव्हा एखाद्या जलाशयाच्या काठाजवळ आपण बसूया. म्हणून एक असं प्रवाह, ओढा वगैरे, जलाशय छोटासा, आणि त्या जलाशयाच्या शेजारी असलेलं एक मोठं झाड, त्या झाडावर नीट जागा बघितली आणि दशरथ महाराज त्या झाडावर जाऊन बस. होता 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 तिन्ही सांजा व्हायला लागली. सूर्य मावळतीला गेला आणि संधी प्रकाशाचा काळ, म्हणजे धड उजेडही नाही, पूर्ण काळोखही नाही. आणि त्या झाडावर बसलेले दशरथ महाराज, आणि तो प्रसंग घडला. कुठला प्रसंग घडला? एक त्या सरोवरामध्ये असा पाण्याची हालचाल, खळबळ ऐकू आली. झालं होतं काय, कोणीतरी त्या पाण्यामध्ये
भांड कमंडलू बुडवत होता आणि कमंडलूत ते पाणी शिरायला लागलं. त्यावेळेला त्याचा थोडासा जो गडगड गडगड बुडबुड बुडबुड असा आवाज जो आला, तो आवाज ऐकला लांबूनच. आणि दशरथ महाराजांच्या धनुर्विद्येचं वैशिष्ट्य असं होतं, दशरथ महाराज शब्दवेधी होते. शब्द ऐकला की बाण सोडायचा. ती वस्तू दिसली नाही तरी चालेल, इतकं अचूक शरसंधान. त्यामुळे होता कमंडलुध्वनी, होता कमंडलुध्वनी, राजा सोडी सपक्ष तो बाण, लागे श्रावण वक्षी, तात्काली जातसे निघो प्राण. कमंडलूचा आवाज ऐकला मात्र आणि दशरथ महाराजांनी बाण काढला, धनुष्याला जोडला आणि प्रत्यक्षा ताणली. बाण सोडला, पण कसा बाण सोडला? राजा सोडी सपक्ष तो बाण. बाण वेगानं जाण्याकरता बाणांच्या मागे पिसं लावलेली असतात पक्ष्यांची, की त्या पिसांमध्ये वारा शिरला की बाण अधिक वेगानं जाऊ शकतो. म्हणून राजाने तो शब्दभेद घेतला आणि बाण सोडला. तो लागला कुठे? श्वापदाला नाही हो लागला, एका मानवाला जाऊन लागला आणि आई करून तो खाली कोसळला. राजाच्या काळजात चल. अरे मी बाण सोडलाय, तो श्वापदाला नाही लागला, मानवाला लागलाय. मनुष्य प्राणी कोणतरी दिसतो. म्हणून राजा तसाच खाली उतरला आणि समोर जाऊन बघतोय, तो एक ऋषी कुमार वाटावा असा तरुण, त्याच्या छातीमध्ये अचूक नेम लागलेला बाण घुसलेला आणि कासावीस होत तळमळतोय. आणि समोर दशरथ जाऊन उभा राहिला. हो, मला क्षमा करा, मी सोडलेला बाण आपल्याला लागला, पण मी आपणाला बाण नव्हता मारायचा. मला त्याला एकंदर त्या राजाचा पेहराव बघितला आणि हा राजघराण्यातला राजा आहे कळलं. आणि त्याच्या मुखातनं शब्द आले, महाराज मी आपला काय अपराध केला होता? वृद्ध आई वडिलांना पाणी नेऊन देणं हा अपराध आहे तुमच्या राज्यामध्ये? माझ्या हातनं पातक घडलंय, काय करू? थांबा, आपण औषधोपचार करू. नाही राजा, हा बाण आता इतका वरवी लागलाय, यातनं मी वाचू शकत नाही, वाचू शकणार. एकच कर, या बाणांच्या मला वेदना होत आहे, बाणांच्या वेदना होत. पलीकडेच एका झाडाखाली माझे वृद्ध आई वडील आहे, दृष्टीहीन आहे, त्यांची नजर गेले आणि पाणीनं तहानेनं व्याकुळले. त्याला पाणी देण्याकरता मी आलो होतो. माझ्या छातीतला एवढा बाण काढून टाक आणि हे पाणी माझ्या आई वडिलांना नेऊन दे. आणि एक काम कर राजा, जोपर्यंत ते पाणी पित नाहीत तोपर्यंत माझ्याबद्दलचं हे अप्रिय वृत्त त्यांना कळू देऊ नकोस. राजानं जड अंतःकरणानं तो बाण छातीतनं उपसून काढला. श्रावण संपला आणि दशरथ महाराज पाणी घेऊन त्या माता पित्यांना देण्याकरता निघाले. पावलांचा आवाज आला. वृद्ध आणि अंध अशी असलेली कावडीत बसलेली ती माता पिता. पावलांचा आवाज आला पण शब्द येत नव्हता. ती दोघही म्हणतात, बाळा अरे रागावलास का रे? बोलत का नाहीस आमच्याशी? बोलत का नाहीस? आमचा त्रास होतोय का तुला? वेळी अवेळी आम्ही काम सांगतो तुला, आत्ता
जंगलात या जमून आल्यानंतर पाणी आणायला पाठवलं, पण आम्ही तरी काय करणार? तहानेनं घसा कोरडा पडला. श्रावणा, बाळा बोल तरी काहीतरी. कुठला बोलणार भाऊ श्रावण? शेवटी राजा पुढे झाला आणि त्यांच्या हाताला त्या कमंडलूचा स्पर्श केला, जेणेकरून पाणी आहे ते घ्यावं त्याने. पण हाताला कमंडलूचा स्पर्श झाला. वडील म्हणाले, बाळा, जोपर्यंत तू आमच्याशी बोलत नाहीस, संवाद साधत नाहीस, तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. नाईलाजानं राजाला सांगावं लागलं, मी तुमचा श्रावण नाही. सगळं वर्तमान कळलं आणि मग पुत्रवियोगाचं दुःख त्या काय माता पित्यानं झालं. प्राणांतकाली शापिती त्या नरेशा. राजा, तू राजा आहेस, तुला सगळी सुख आहेत, पण पुत्रवियोगाचं दुःख काय असतं तुला काय माहिती झालं? आज आमची आंधळ्याची म्हातारपणाची काठी तुझ्या चुकीमुळे हिरावली गेले. तर पुत्रवियोगाचं दुःख काय हे कळण्यासाठी तू सुद्धा असाच पुत्र पुत्र करून आमच्यासारखा मरशील. आम्ही आता नाही जगत. ताहो फोडला आणि ती दोनही वृद्ध माणसं त्यांचा देह काळाला समर्पित झाला. स्वप्न अशा दुर्दैवी रीतीनं खरं ठरलं. श्रावणाची आई म्हणजे एक स्त्री आणि श्रावण आणि त्याचा पिता असे दोन पुरुष, या तिघांची कळत नकळत हत्या होण्याला दशरथ महाराज जबाबदार ठरले. आणि खिन्न मनानं घरी आले. सगळं वर्तमान घरी सांगितलं. आणि काय सांगावं हो, त्यांनी वर्तमान सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटलंय. पण त्याही स्थितीत कैकेयी जराशी हसली. कैकेयी हसली का? तुला एवढा गंभीर प्रसंग सांगतोय, तुला काहीच नाही वाटलं का? म्हणली, महाराज, तसा जर विचार केला तर या शापात सुद्धा थोडासा सुखकर शाप आहे. संतान नाही म्हणून आपण तळमळतोय, पण शाप मिळालाय, पुत्र पुत्र करून मरशील. अहो, तसं मरण यायला तरी मूल व्हायला हवं ना. मग मरण तर काय कधीतरी येणारच आहे, पण निपुत्रिक म्हणून मरण्यापेक्षा त्या शापाच्या सप्तते करता तरी संतती होईल, हा आनंद त्यातल्या त्यात. आणि इकडे रावणाचे अत्याचार दिवसादिवस अधिकाधिक वाढत निघाले. सज्जनांना त्रास द्यायला सुरुवात केलेली रावणानं आणि समानशीले व्यसनेषु सख्यम या नात्यानं तसेच दुर्जन खलप्रवृत्त लोक रावणाला येऊन मिळाले. पृथ्वीला रावणाच्या अत्याचारांचा भार सहन होईल असा झाला. आणि गोरूपानं पृथ्वी आणि सर्व सज्जन क्षीरसागरामध्ये भगवान नारायणाकडे कैफियत घेऊन गेली. नावरमापती ज्ञानविलासा, नावरमापती ज्ञानविलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. धावरमापती ज्ञानविलासा, धावरमापती धावरमापती ज्ञानविलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण परात्पर शांती
विलासा. भगवंताला हाक मारली आणि भगवंताला हाक मारल्यानंतर भगवंत प्रकट झाले आणि भगवंतानी सर्व सज्जनांना देवांना पृथ्वीला अभय दिलं. काळजी करू नका, योग्य वेळ येतात अयोध्यापती दशरथ महाराजांच्या घरी राम म्हणून मी जन्म घेईन, शेष लक्ष्मण होईल, शंखचक्र भरत शत्रुघ्न होती, सगळे देव वानरगण होती आणि माझी शक्ती चित्तला जी लक्ष्मी आहे ती जानकी म्हणून जन्म घेईल. आणि भगवंताने अवतार घ्यायचं कबूल केलं आणि मंडळी निशंक होऊन इकडे घरी आली. दशरथ महाराजांना ज्या वेळेला हा शाप मिळाला, पुत्र करून मरायचे म्हणजे नक्की पुत्र होणारे, काय करावं नेमकं जेणेकरून संतान प्राप्ती होईल. आणि मग वसिष्ठ ऋषी, जाबाल ऋषी, कश्यप ऋषी अशा अधिकारी ऋषींशी सल्ला मसलत केल्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. इष्टी म्हणजे यज्ञ आणि पुत्र काम म्हणजे पुत्राची इच्छा, कामना. संततीची इच्छा पूर्ण होण्याकरता तो पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि मग ऋष्यशृंग नावाचे विभांडक ऋषींचा मुलगा, त्याला यज्ञाचा अध्वर्यू केले. लक्षात घ्या, देवतांना तृप्त करण्याकरता यजमानाचं कार्य उत्तम संपन्न होऊन त्या कार्याचं फळ यजमानाच्या पदरात पडावं अशी इच्छा करणारा गुरुजी असा. अध्वर्य उत्तम, सगळ्या उत्तम व्यवस्था केल्या आहेत. जे सर्वोत्तम असेल ते यज्ञामध्ये अर्पण करायचं. आणि तो यज्ञ हळूहळू प्रारंभ झाला. त्या यज्ञामध्ये प्रत्येक देवदेवतेला तिचा हविर्भाग दिला जातोय. यज्ञ संस्था ही आपल्याकडे फार मोठी कार्य करणारी होती. त्या देवतांना त्यांचा हविर्भाग देऊन तृप्त करायचं. तुम्हाला सांगू, साधी गोष्ट सांगतो. खूप पूर्वी भोपाळला वायू दुर्घटना झाली होती बघा. त्या वायू दुर्घटनेनंतर जे काही रिपोर्ट्स आले, ज्या घरामध्ये रोज अग्निहोत्र होत होत, मी अग्निहोत्राचा प्रचारक नाहीये, वस्तुस्थिती तेवढी सांगते. 2 आहुत्या फक्त रोज, सकाळी आणि सूर्योदयाच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळेला तुपात भिजवलेल्या तांदळाच्या त्या 2 आहुत्या. अग्नये स्वाहा अग्नये नमः, सूर्याय स्वाहा सूर्याय नमः. नित्य अग्निहोत्र ज्या घरामध्ये होत होतं त्या घरामध्ये त्या वायू दुर्घटनेची क्षती त्या तुलनेत कमी होती किंवा नव्हतीच म्हटलं तरी. यज्ञ संस्था खूप मोठं कार्य करत असते. महाराजांचा यज्ञ सुरू आहे आणि होता 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 यज्ञाची पूर्णाहुती व्हायची वेळ आली. गुरुजींचा स्वर उच्चरवात वाढला. मुक्त कंठाने गुरुजी मंत्रघोष करताय आणि ती तुपाची धार अग्निकुंडामध्ये धरलेली आणि यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि त्या यज्ञीय ज्वालेमधून दिव्य
असा यज्ञ पुरुष जन्माला पुढे आला, प्रकट झाला. आणि नुसता प्रकट नव्हता, त्याच्या हातामध्ये एक छान असं सुवर्ण पात्र होत. आणि तो यज्ञीय पुरुष दशरथ महाराजांना सांगू लागला. गीता रामायणातलं गाणं तुम्हाला माहिती आहे, ते मी म्हणत नाही. दशरथा घे हे यशोदान, पण कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे कोण असं आहे, प्रार्थिता प्रार्थिता यज्ञ देवता, प्रार्थिता यज्ञ देवता, होय तो शत प्रकटची झाला, प्रकटची झाला, ईशान्ये नृपकरी पायस देता झाला. प्रार्थिता यज्ञ देवता, होय तो शत प्रकटची झाला, प्रकटची झाला, ईशान्ये नृपकरी पायस देता झाला. हर्षतो झाला नृपा राव दशरथ, राजभार्याला राजभार्याला गुरुवाज्ञा होई करी यज्ञा सांगता, गुरुवाज्ञा होई करी यज्ञा सांगता. प्रार्थिता 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 यज्ञ देवता, होय तो शता प्रकटची झाला. त्या यज्ञ देवतेनं ते पायसदान दिलं आणि शब्द ठेवले, धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. कल्पना करा दशरथ महाराजांची पुण्याई केवढी असेल. देवाचा पिता होण्याचं भाग्य ज्याला लाभलं त्या दशरथ महाराजांची पुण्याई केवढी, कौशल्याची पुण्याई केवढी, जिनं ते परब्रह्म आपल्या उदरामध्ये नवमास वाढवलं. कुठे जन्माला येतो हो असा अवतारी पुत्र, कुठेही नाही येत. किती सांगावं, गदिमानी त्याच गीतामध्ये अयोध्येचं वर्णन करणाऱ्या गीतामध्ये शब्द ठेवले, स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक. एका ओळीत सगळं सांगून टाकलं. स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक, तिथे पुत्र उपजती निज कुलदीप. आज संतती नीट नाही, आनंद देणारी नाही अशी तक्रार ज्या वेळेला आपण करतो ना, त्यावेळेला ही ओळ आठवावी आणि आपण स्वतःच परीक्षण करून बघा. अशा त्या रम्य अयोध्येमध्ये भगवंताने जन्म घ्यायचा ठरवलेला आणि अग्निनारायणानं ते पायस पात्र दशरथ महाराजांच्या हातात दिलं. क्षिप्रा पात्र भरून या दशरथा अग्निप्रसादार्थ दे, त्याचे भाग करोनी तीन नृपतो, तिघी स्त्रियासीच दे. घ्या स्वीकार करा विलंब न करा, ऐसे तिघी ना कथी, तो कै रुसे वदे भलतसे, घेईन मी या प्रती. तो पायस प्रसाद दिला आणि दशरथ महाराजांनी त्या पायसाचे 3 समान वाटे केले, तिन्ही स्त्रियांना देण्याकरता. आता तिघांना ज्या वेळेला वस्तू द्यायचे त्यावेळेला कोणीतरी पहिला आणि कोणीतरी शेवटचा, हे होणारच आहे ना. दशरथ महाराजांनी 3 भाग केले आणि म्हणले उगाच भांडणाचं कारणच ठेवूया नको, म्हणून क्रमानं ज्येष्ठ मध्यम आणि कनिष्ठ त्याप्रमाणे कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी या तिघींना तो प्रसाद दिला आणि सांगितलं अग्नी नारायणाचा प्रत्यक्ष भगवान नारायणाने दिलेला प्रसाद आहे, त्याचं सेवन करा.
आपली इच्छा पूर्ण होईल. तिघींनी तो प्रसाद हातात घेतला, पण इथे कैकेयी रुसली. का रुसली? मला शेवटी का तुमचं मुळे माझ्यावर प्रेमच नाही, तिला का पाहिल्या? पण ती हातात अशीच पायस घेऊन बसली, रुसली. समजूत काढताय, अगं असं वेडेपणा करू नको, महत् प्रयासानं भगवत कृपेनं हा प्रसाद मिळालाय. तिघांना देताना कोणीतरी पहिलं कोणीतरी तिसरं होणारच आहे, पण ती ऐकायला तयार नाही. आणि तेवढ्यामध्ये आता माहिती आहे आपल्याला, अकल्पित अशी एक घाल आली आणि तिनं तो प्रसाद उचलला, चोचीत घेतला आणि ती निघून गेली. अर्थात हे सगळं त्या होण्याकरता ती रुसून बसलेली आहे. त्या घारीला तेवढंच काम दिलेलं होतं. उद्या 23 तारखेला तुम्ही माझ्यापेक्षा सविस्तर आणि उत्तम कथा ऐकाल. ही सुवरच्या नावाची घार होती, म्हणजे अप्सरा होती मूळ. आणि त्या अप्सरेला काहीतरी दोष घडलेला, तिला घारीचं रूप प्राप्त झालेलं. तेव्हा उष्यापसा दिला होता, तो प्रसाद जो येईल तो उचलायचा तू आणि ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता बसलेली असेल, तिच्या ओंजळीमध्ये तो प्रसाद नेऊन टाकायचा. एवढं काम केलंस की तुला मुक्ती. ते सांगतात ते एवढी वस्तू नेऊन तिकडे द्यायची, काय आहे विचारायचं नाही, काय आहे बघायचं नाही. जे आहे ते तुमच्या हातात दिलंय तिकडे नेऊन पोचवा की तुमचा उद्धार. तिनं त्या घारीनं तो, म्हणजे हनुमंत दुसऱ्या बाजूनं बघा, हनुमंत हे रामांचे भाऊ ठरतात की नाही या न्यायात. त्याच पायस प्रसादाच्या सेवनानं अंजनी मातेला हनुमंतांची प्राप्ती झाली. तिनं तो प्रसाद उचलला आणि ती निघून गेली. मग समजूत काढली, बाई रुसून बसलीस, मिळाला होता तोही गेला, आता आमच्यातला अर्धा अर्धा घे. म्हणून दोघींनी आपापला अर्धा अर्धा प्रसाद दिला. परिणाम कैकेयीला पूर्ण 1/3 मिळाला प्रसाद. आणि या दोघींनी प्रसाद घेतला आणि यथाकाल त्या प्रसादाच्या योगानं दशरथ महाराजांच्या या 3ही स्त्रिया गर्भवती राहिल्या. गर्भाचं तेज मुखावर दिसायला लागलं. परमानंद झाला. जे एक स्वप्न उराशी धरलं होतं, गृहस्थाश्रमाची सांगता होण्याकरता जे म्हणत होतो, ती संतती येणार, ती संतती आपल्या घरी जन्माला येणार, म्हणून केवढा परमानंद झालेला दशरथ महाराज या 3ही राण्या. आणि 4 महिने साधारण होऊन गेले, गर्भ उदरामध्ये सुस्थिर झाले. आणि दशरथ महाराज त्या राण्यांना डोहाळे विचारतात. डोहाळे का विचारायचे? कारण आहे कसं, असं म्हणतात आईला लागणाऱ्या डोहाळ्यांवरनं कळतं की पुढे जन्माला येणारी संतती काय काय दिवे लावणार आहे. आणि म्हणून त्या मातेला बंधनं आहेत जी ना, म्हणजे ज्यांना आपण बंधनं म्हणतो, तिनं काय खावं, तिनं काय प्यावं, तिनं काय बघावं, तिनं काय ऐकावं, तिनं काय वाचावं, ही बंधनं त्या करताय. म्हणून मी गमतीनं सांगतो, तिला क्राईम डायरी नाही हॉरर अमुक तमुक असलं बघितल्याशिवाय जर झोप येत नसेल तर कार्ट खरंच AK-47 हातात घेणार, नक्की लक्षात घ्या. पदार्थ सांगत नाही हो. तुकाराम महाराज म्हणाले, गर्भाची आवडी मातेसी डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आईला लागणाऱ्या डोहाळ्यांवरनं कळतं. आणि म्हणून तिनं संस्कारित काहीतरी वाचावं, काहीतरी चांगलं बघावं, काहीतरी चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं. आणि आहे ना, प्रल्हादावर भगवत भक्तीचे संस्कार गर्भावस्थेतच झाले. अभिमन्यूवर चक्रव्यूह भेदून आत कसं शिरायचं
हे त्या सुभद्रेच्या गर्भातच कळलं. गर्भ हा तीव्र संवेदनशील असतो. म्हणून दशरथ महाराज सगळ्यांना तीनही राण्यांना डोहाळे विचारायला निघाले. मागचा अनुभव लक्षात घेऊन आधी म्हणले यावेळेला कैकेयीला विचारले. म्हणून कैकेयीकडे आले आणि कैकेयीला डोहाळे विचारले. ती म्हणाली ज्येष्ठासी दाबावे दूरवनांतर, ज्येष्ठासी दाबावे दूरवनांतर, ज्येष्ठासी लावावे दूरवनांतर, ज्येष्ठासी लावावे दूरवनांतर. ती म्हणाली माझी एकमेव इच्छा आहे. कैकेयी म्हणाली काय इच्छा? ज्येष्ठ राणीच्या ज्येष्ठ पुत्राला वनात पाठवावं आणि माझ्या मुलाला राजगादीवर बसवावं अशी माझी इच्छा आहे. दशरथ महाराजांनी कपाळाला हात लावला. काय डोहाळे, काय डोहाळे. तर ठीक आहे, एक वेळ आपल्या मुलाला गादीवर बसवावं इथपर्यंत ठीक आहे, पण जी अजून संतती जन्मालाच यायची आहे त्याला वनात पाठवा म्हणून जी इच्छा धरते याच करता का हिला पहिल्यांदा डोहाळे विचारले. पण विचारून तर चुकले होते. दशरथ महाराज तिला विचारलं, तिचे डोहाळे कळले, मन उद्विग्न झालं, खिन्न झालं आणि तिथून बाहेर पडले. ते द्वितीय क्रमांकाची राणी सुमित्रा त्या सुमित्रेच्या महालात आले आणि सुमित्रेनं स्वागत केलं, नमस्कार केला, पतीचं स्वागत केलं. तिची चौकशी करतायत सुमित्रेची दशरथ महाराज. आणि काय ग तुला हवं असं वाटतं, काय खा, तुझी इच्छा काय आहे मनातली? तिनं सांगितलं दुसरं काही नाही. थोरल्या बाईसाहेबांना जो मुलगा होईल ना त्या मुलाच्या मागे सावलीसारखं माझ्या मुलानं त्यात राहावं, अखंड त्याची अखंड सेवा करावी, त्याची काळजी घ्यावी, त्याच्याबरोबर अखंड राहावं सावलीसारखं, एवढीच माझी इच्छा आहे. मला अन्य बाकी काय. दशरथ महाराजांना किती बरं वाटलं. अरे भावाभावांचं प्रेम कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ जणू काही ही सुमित्रा आपल्या वागण्यानं बोलण्यानं सांगते. कैकेयीनं जे दूषण देऊ दुरुत्तर करून दुःख दिलं होतं त्याच्यावर किंचित मलमपट्टी झाली आणि दशरथ महाराज आता ज्येष्ठ राणी आपली कौसल्या त्या कौसल्याच्या महालामध्ये आले हो. पण कौसल्या काय उदरी असलेल्या त्या गर्भाच्या तेजानं आणि गर्भाच्या प्रभावानं रामरूप झाले. रामामध्ये रामरायांच्या आगमनाच्या आनंदानं रंगून गेले. मन हे राम रंगे रंगले, मन हे राम रंगे रंग. मन हे राम रंगे रंगले, मन राम रंगे रंगले, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन हे राम रंगी. नेत्र
भाषणामध्ये कौसल्या रंगून गेलेली आणि ते गर्भाचं तेज कौसल्याच्या मुखावर विलसतंय. आणि ते गेल्यानंतर दशरथ महाराज तिथे गेल्यानंतर दिसले मात्र. आणि कौसल्या बोलायला लागली, महाराज वेळ घालवू नका, मला धनुष्यबाण आणून द्या. धनुष्यबाण आणून. धनुष्यबाण तुला देऊन काय करू? ती म्हणली, ते धनुष्यबाण आता माझंच आहे, मी माझ्या मुलाकरता ते आवश्यक आहे. तर ते धनुष्यबाण द्या आणि काय करेल, रावणाधिक दुष्टांचा संहार करेल आणि पृथ्वी निर्भय करून टाक. पृथ्वीला आनंद देईल. समाजातलं दुःख आहे, दैन्य आहे, असुरांचं प्राबल्य आहे, ते सगळं प्राबल्य नष्ट करेन आणि सज्जनांना अभय दे. तुम्ही वेळ घालवून, मी एकटाच नाही, माझ्या बरोबर माझे बंधू आहेत, माझे इतर सर्व सहकारी आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीनं खऱ्या अर्थानं सुराज्य या अयोध्या नगरीवर मी आणण्याचा प्रयत्न करेन. मला धनुष्यबाण आणून द्या, मला राक्षसांची भीती दाखवू नका. हे सगळं तेजपुंज असं वीरश्रीयुक्त त्या कौसल्याचं भाषण ऐकलं आणि दशरथ महाराजांना बरं वाटलं. हा, काही ठिकाणी 38 ला करतात म्हणून मी थांबलो. दशरथ महाराजा आनंद झाला. आणि खरंय हो, राम जन्माला यायचा म्हटल्यानंतर आनंद का होऊ नये, आनंद व्हायलाच पाहिजे. आणि दुसरं मी सांगतो, म्हणजे आपण वेळ पाळायचीच आहे नक्की, पण आज आपल्याला स्मरण करायचं आहे. त्यावेळेला 2 मिनिटं अलीकडे काय किंवा 2 मिनिटं पलीकडे काय फार फरक पडत नाही. तर दशरथ महाराजांना आनंद झाला आणि अशी अवतारी संतती आपल्या घरी जन्माला येणार. आणि त्याप्रमाणे होता 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 दिवस पूर्ण व्हायला लागले, नवमास पूर्ण झाले, चैत्र महिना सुरू झाला आणि सृष्टी ही आता हळूहळू आनंदित होते. आणि असाच नवमीचा दिवस, चैत्र महिना शुद्ध 15वडा नवमीचा दिवस आणि असाच माध्यान्ह काल झालेला. कवी असं वर्णन करतात, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. फुलं अजून उधळायचे ना, हो तेच, पण त्या नवमी तिथीला काय वर्णन आहे सृष्टीचं. सृष्टी आनंदित झालेली आहे, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे तिथी. आणि त्या अशा 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबलो. भगवान सूर्य नारायण सुद्धा त्या आपला जो गगनातला विहार होता तो क्षणभर थांबवला. का थांबवला माहितीये? तर साक्षात परब्रह्म आज आमच्या वंशामध्ये, आमच्या कुळामध्ये जन्म घेतोय, म्हणून त्या सूर्य नारायणाला सुद्धा आकाशात थांबावंसं वाटतं. सगळे देव वाट पाहताय. रावणाधिक असुरांचा कर्दनकाळ नाश करणारा असा अवतारी पुत्र आज चैत्र शुद्ध नवमीला माध्यान्ह काली जन्म घेणारे, अवतार घेणारे. सर्वांना परमानंद झाला आणि ती घटिका, मंगल घटिका जन्मा वेळ आली आणि आकाशामध्ये देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सभा झाले भगवंताच्या स्वागता करता. आणि मंगल दुंदुभी, मंगल वाद्य वाजतात. अमर कुसुम घन वर्षती, अमर कुसुम घन वर्षती, तननन करीती समस्त गंधर्व. अमर कुसुम घन वर्षती, तननन करीती समस्त गंधर्व.
सर्वत्राना वाटे आनंदाचे चिहे महापर्व राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। राम 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 सीताराम सीताराम श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। भगवान श्री रामेश्वर महाराज की आणि दशरथ महाराजांच्या घरी हे 4 पुत्र जन्माला आले आणि त्या 4 पुत्रांच्या करता सर्वांना परमानंद झाला असे अवतारी पुत्र जन्माला आल्याबद्दल आणि त्या बालकांना कौसल्या सुमित्रा कैकई आदी त्यांच्या माता इतर सुवासिनी मंगल स्नान घालतायत मांगलिक स्नान घालतायत नाणी ना नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी हो नाणी नाणी त्या खाणी तिची या भाग्याची कोण वाणी खाणी तिची या भाग्याची कोण वाणी हो नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी गंगा जन्मे जाची चरण कमळे गंगा जन्मे जाची चरण कमळे त्यावरी पाणी घालीते हस्त कमळी त्यावरी पाणी घालीते हस्त कमळी हो नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो नाणी नाणी त्या निर्मला ते ज्याच्या स्नेह सायुज्य सौख्य भरते ज्याच्या स्नेह सायुज्य सौख्य भरते त्याच्या स्नेह जावळ माखी करीते त्याच्या स्नेह जावळ माखी करीते हो नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या ज्याच्या स्नेह देह भाव केले परते ज्याच्या स्नेह देह भाव केले परते त्याच्या स्नेह जाळीली सर्व दुरीते त्याच्या स्नेह जाळीली सर्व दुरीते विश्वात माझो व्यापक अणु रेणुके विश्वात माझो व्यापक अणु रेणुके मुखा निळे तयाचे कर्ण फुंके बाळाचे कान फुंका मुखा निळे मुखा निळे तयाचे कर्ण फुंकी हो नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी काही तिची या भाग्याची कोण वाणी आणि तिची या भाग्याची कोण वाणी हो नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी निर्मला ते नाणी निर्मला ते नाणी आणि मग उत्तम पैकी पाळणा सजवलेला यथासांग नाणी झाली आणि त्या बालकाला पाळण्यात घालायचा बारशाचा दिवस आणि सर्व सुवासिनींना बोलावलंय दशरथादी महाराजांनी मस्तकावर ग्रहण केलं त्या बालकांचं आणि परमानंद झालेला
आणि त्या बालकाला पाळण्यामध्ये घालताय. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, 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 गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. त्याप्रमाणे त्या बालकांना पाळण्यामध्ये ठेवलं. श्रीराम, लक्ष्मण, भरत करता सगळी मंडळी येत आहे, त्यांचं दर्शन घेत आहे, आनंदित होत आहेत. पुढे यथाकाल रामचरित्र आपणाला तर सगळं माहिती आहे. रामचरित्रातले काही प्रसंग मागच्या कीर्तनातही आपण सांगितले. पण असे हे अवतारी राम दशरथ महाराजांच्या घरी जन्माला आले. इतर 3 त्यांचे भाऊ आणि या सर्वांनी दुर्जनांचा संहार केला आणि अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं रामराज्य सुरू झालं. प्रजा समाधानी आनंदी अशी झाली आणि त्या प्रजेच्या कल्याणाकरता अविरत कार्यप्रवण असलेली हे राम लक्ष्मणाली सर्व भावंड आणि रामांची कृपा ज्या ज्या भक्तांवर झाली ते सगळं बघितल्यानंतर रामही सांगताय, बाबांनो मीही मानवी अवतार घेतलाय, मीही या प्रपंचात संसारात आलेलो आहे. पण या संसारामध्ये जर तुम्ही अनुसंधान भगवत चरणांचं जर ठेवलं तर कसलंही भय बाळगण्याचं कारण नाही. आणि त्या अनुसंधानानं संसारामध्ये तुम्ही असे असा की प्रपंच तुमच्यात ठेवा पण तुम्ही त्याच्यात गुंतून पडू नका, तो आपल्या नियंत्रणाखाली असावा. म्हणून पूर्व पदामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. आरतीच्या वेळेला आरती झाल्यानंतर मग आपण सर्व भक्तांनी दर्शना करता यायचं आणि इथली काय पद्धत असेल त्याप्रमाणे पुढचं होईल. चरित्र
आता इथे जन्मकाळाचं कीर्तन संपन्न होत आहे. संध्याकाळी 6:30 वाजता नेहमीप्रमाणे ललिताचं कीर्तन. सगळ्यांना संध्याकाळी तर देईनच, पण आत्ता जरा संख्या जास्त आहे. तुम्हा सर्व श्रोतृवर्गाला मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. इथे कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली. तुमच्या प्रतिसादामुळे जी का अधिक चांगली असेल ती झालेली आहे कीर्तन सेवा. भगवान रामरायांनी सर्वांच्यावर अखंड कृपाच्छत्र धरावं अशी प्रार्थना. ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी, प्राचीनाची जोबरी दोरी, प्राचीनाची जोबरी दोरी, प्राचीनाची जोबरी दोरी. ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी, असावे संसारी, असावे. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रल्हाद वरद श्री नृसिंह भगवान की जय. श्री देव गणेश्वर महाराज की. परमेश्वराजवळ एकच मागणं मागायचं, घ्यायची नाम वेगाने